अगदी सुमधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला आणि आज संपूर्ण 2 दिवसीय स्पर्धेला अगदी ज्या प्रकारची साऊंड सिस्टीम आपल्याला लाभली आहे सुस्वागतम 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 श्री नाईकबा यात्रेनिमित्त नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 पालेकरवाडीचे एक क्रीडांगण आपण पाहतोय अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा पाटण तालुका आणि या पाटण तालुक्यातील अगदी बालेकरवाडी नाईकबा बनपुरी गावची स्पर्धा दोन्ही संघांना एक महत्त्वपूर्ण सूचना दिली जाते अत्यंत महत्त्वपूर्ण सामना आहे अगदी 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटक पूर्ण करायची आहेत आणि 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये असणं अगदी अनिवार्य असेल अन्यथा कोणत्याही गोष्ट तुमची सबब ऐकून घेतली जाणार नाहीये दोन्ही टीम लक्ष द्या चला पंच दादा ढेप सरांचा इशारा येतोय मॅचला होईल सुरुवात आघाडीचे फलंदाज पंच 1 सेकंड अगदी फलंदाजांची नावं देखील माहित नाहीयेत विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा आपली फलंदाजी आहे आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा षटक क्रमांक 1 साठी कॅप्टन 26 साताऱ्याचा मलिंगा अतुल भालेकर सज्ज होतील मॅचला होईल सुरुवात प्रदीप सावंत त्यांच्या साथीला पार्थेश भालेकर अतुल भालेकर यांचा पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट अगदी कव्हरच्या दिशेने पहिल्या चेंडूवर एक प्रदीप सावंत यांच्या बॅट मधून NBPL चौकार श्री गणेशा या चौकाराने होतोय प्रदीप सावंत अगदी अतुल भालेकर वेगवान चेंडू अगदी मिडऑन आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला अगदी बीट करून चेंडू डीपला जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय अगदी या सिंगलने टीमची धावसंख्या 5 धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज अतुल जगन्नाथ भालेकर ज्या खेळाडूने भालेकरवाडीचं नाव नवी मुंबई नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटला घेण्याची दखल घ्यायला लावली आपल्या खेळाच्या जोरावर तोच खेळाडू समोर यंग टॅलेंट आहे उगवता सितारा भालेकरवाडीचा अर्थातच नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने कालपासून अगदी षटकारांचा पाऊस पाडलाय पार्थेश भालेकर ऑन स्ट्राइक पार्थेश भालेकर यांच्यासाठी अगदी उसळता चेंडू टाकलाय काय बाउन्सर पाहायला मिळतोय अगदी पंचांचा इशारा वाईट चेंडूचा अगदी केला जातोय 1 पडती ओव्हर परंतु जर हा बाउन्सर पाहिला ना तर यष्टीरक्षकाला अगदी चकवून चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये गेलाय म्हणजेच काय तर थर लावायला पाहिजे होता तेव्हा चेंडू पकडता आला असता अवांतर धाव डावखुरी हाताचा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला खेळपट्टीवर असतो ना त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची डोकेदुखी वाढते अगदी सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत थर्ड मॅन फाईन लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑन एक्स्ट्रा कव्हर वेगवान चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न अगदी यस पंच कळवत आहेत व्हाईट बॉल अगदी अतिरिक्त उसळी देणारा चेंडू हाताळला जातोय परंतु मी प्रामुख्याने कौतुक करेन ज्यांच्या माध्यमातून ही खेळपट्टी बनवली आहे संपूर्ण नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग कमिटीचं रवींद्र देसाई साहेब असतील अतुल भालेकर प्रवीण हरुगडे साहेब यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न फुलटॉस अगदी परावर्तित केलाय धावचीची संधी होती परंतु मिडविकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये तैनात क्षेत्ररक्षकाने अगदी वावरामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला तद्वर 1 धाव अगदी सहजरित्या प्राप्त केली जाते फलंदाज प्रदीप सावंत यांच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ झालाय 8 धावा धाव फलकावर पार्थेश ऑन स्ट्राइक काल 4 चेंडूवर ठोकलेले 4 षटकार पार्थेश भालेकर यांची मात्र कालच्या दिवसातील वैशिष्ट्यपूर्ण खेळी राहिले चला थोडंसं फास्ट करा प्लीज अतुल भालेकर यांचा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न बॅटच्या वरच्या दिशेला चेलची संधी इट्स अ रिले कॅच एकाने सोडला दुसऱ्याने पकडला फलंदाज पार्थेश बाद
म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आहे अतुल जगन्नाथ भालेकर, अगदी पीएमपीएल देखील या खेळाडूने गाजवली आहे. एनएमपीएल, पीटीपीएल सातत्याने खेळत असताना बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. अगदी कोणतीही धाव या चेंडूवर मात्र प्राप्त होणार नाहीये. या षटकामध्ये एक चौकाराला एक गडी बाद केला. संमिश्र प्रकारचं षटक अतुल भालेकर यांचं समाप्त होत आहे. 8-1 एका षटकाखेर टीम दिव्यराज 11. सुमधुर संगीत ऐकायला मिळालं परदेशामध्ये. अर्थातच परदेश म्हणजे आपली मुंबई. आता मात्र आपण आपल्या गावामध्ये आलोय आणि या आपल्या गावच्या मातीमध्ये खेळण्याची स्पर्धा. अभिजित हरवडे यांनी सलगचे 3 षटकार खेचले तर मात्र विवेक वरपे साहेब यांच्या माध्यमातून फक्त 5001 रुपयांचं पारितोषिक. मोठी लढत पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावर 8-1. चला प्लीज थोडंसं फास्ट करा गोलंदाज. बॉलर नेम 8 धावा. वाईट प्लस. ओके थँक्यू सो मच. वाईट +1 अगदी ग्रहित धरली नव्हती. चुकीची दुरुस्ती केली जाते. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. षटक क्रमांक 2 ओमकार शेलार. ओमकार यांचा पहिला चेंडू अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंप सोडून गेलाय. येस पंच दादा डेप सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अगदी ज्या प्रकारे नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा हे आजच्या दुसरा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. या क्रीडांगणामध्ये धावा बनल्यात. अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन शॉट पूल केलाय. लॉंग लेगला अगदी चेंडू मार्गस्थ होत असताना या फटक्यावर 2 धावा. याच गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. पाहायला मिळतोय मिडॉन आहे अगदी बांधावरून उडी टाकत क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. 1 धाव फलंदाज प्रदीप सावंत यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 14 धावा. ओमकार शिलारांनी एक चांगला चेंडू हाताळलाय. अगदी बचाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. अभिजित अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी या चेंडूवर पाहायला मिळते. चेंडू सरळ यष्टीरक्षक अतुल भालेकर यांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडू. अभिजित हरवडे सलगचे 3 षटकार. यस पंच. धावसंख्या 13 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. समरिंग डिलिव्हरी. चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि या खेळपट्टीवर अगदी विचार केला तर काही चेंडू अतिरिक्त उचली प्राप्त होत आहेत आणि काही चेंडू खाली राहत आहेत. काही चेंडू चांगले बॅटवर येत आहेत. काही चेंडू तुम्हाला मिडल करताना अगदी परिश्रम घ्यावे लागतात. चांगली खेळपट्टी बनवली आहे. ओमकार यांचा हा चेंडू
फलंदाज अभिजित हरवडे यांच्या बॅट मधून आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून NBPL षटकार.
38 रन्स ऑन बोर्ड. 38 धावा. आडव्या बॅटने चेंडूवर केलाय प्रहार. गोलंदाजाने दिला मोका. फलंदाज प्रदीप यांनी मारला षटकार. 6 धावा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी केल्या. वैयक्तिक अर्धशतक कोणाच्या बॅटमधून आला असेल तर तो खेळाडू आहे मिस्टर प्रदीप सावंत. काल 19 चेंडूमध्ये 55 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 62 ला 2. 1 टू गो.
येस डी कॅपिटल छापा कॉल आहे आणि टॉस आलेला आहे. काटा येस केदार फायटर टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेणार आहात. बॅटिंग. येस प्लॅनिंग पूर्ण झालं या मॅचसाठी कारण की तुमचा प्रवास खूप खडतर झाला. असं नाही की तुम्ही कंटिन्यू मॅचेस जिंकत गेल्या. तुम्ही पहिली मॅच जिंकल्यात त्यानंतर पराभूत झालात लास्ट मॅच जिंकल्यात म्हणजे प्रवास खूप खडतर झालात आणि ही मॅच अशा स्टेजला आता तुम्ही आलात जिथे पराभूत झालात तर तुमचा या स्पर्धेमधूनचा प्रवास थांबेल आणि अशा स्टेजला काय स्ट्रॅटेजी सगळ्या तयार केलेत. काय केलेली नाही स्ट्रॅटेजी तशी. काय चालतंय तसंच चालून द्यायचं. प्लेअरची फक्त साथ भेटली पाहिजे. प्लेअरची साथ हवी आणि साथ भेटलेली नाही अजून, ती भेटली पाहिजे. तोच प्रश्न होता की क्षेत्ररक्षण तुमचं कशा पद्धतीने राहिलंय. केदार 11च्या क्षेत्ररक्षणच्या जोरावरती बऱ्याचशा मॅचेस त्यांच्या हातातून गेलेत. विवेक सध्या तू चांगल्या फॉर्मला आहे आणि प्रवीण दादाची साथ देखील चांगली भेटते. काय बोलशील या मॅच मध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करायची आणि किती धावसंख्या तुम्हाला आतापर्यंत एक डोक्यामध्ये आहे की केदार 11ला या धावसंख्येवरती आपण थांबवू शकतो. आहे का कुठले आकडा आहे का कॉन्फिडन्सचा. 40च्या मध्ये मिनिटांना रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कशा पद्धतीने स्पर्धा एन्जॉय केली. संघ मालकांबद्दल काय बोलशील. संघ मालक तर आमच्या गावचेच आहेत, एकदम बेस्ट आहेत, काय टेन्शन नाही एवढं. एन्जॉय केली तुम्ही लोकांनी ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं खूप मेहनत या स्पर्धेसाठी होती आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची बरीचशी कुजबूज होती की स्पर्धा कशी होईल काय होईल. ऑप्शन स्पर्धेचं आपण पाहिलं तर गावच्या विभागामध्ये ऑप्शन झालं आणि तदनंतर या स्पर्धेला कशा पद्धतीने रंग येईल. पण तू काय बोलतोस 2 दिवसामध्ये स्पर्धा कशा रीतीनं जगलीस तू. स्पर्धा एकदम भारी होती आणि आम्ही खूप मजा केली गावाला स्पर्धा प्रीमियर लीग घेण्यासाठी. पुढच्या वर्षी अजून काहीतरी नवीन बघायला भेटेल. नक्कीच पुढच्या वर्षी अजून नवीन बघायला भेटेल. थँक्यू सो मच देव्या. शुभेच्छा मित्रांनो. इम्पॉर्टंट मॅच आहे ही. मॅच आपण पाहिली तर क्वालिफायर मॅच आहे ज्याच्यामध्ये पराभूत होणाऱ्या टीमचा प्रवास या स्पर्धेतून या लीग मधून नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 मधून समाप्त होणार आहे. तर जाऊया तर टॉस आपण पाहिलं तर केदार फायटरने जिंकलेला आहे टॉस. दे वन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि डी कॅपिटलला करायचे या नंतरच्या मॅच मध्ये गोलंदाजी. लेट्स सी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात जिथे मॅच चांगली रंगली आहे आणि मॅच आणखीन रंगवण्यासाठी लहू जाधव सर आहेतच. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. क्वालिफायर 1 डी कॅपिटल विपक्ष केदार फायटर्स. केदार फायटरने फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु अगदी पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम दिव्यराज 11 संघाने 58 धावा धावफलकावरती नोंद केल्या. 59 धावांचं लक्ष्य टीम तीर्थ फायटर संघासमोर आहे. परंतु या 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला रवींद्र आले. 59 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर अतुल भालेकर यांची बॅट कशा प्रकारे बोलेल हे महत्वाचं असेल. कारण कोणत्याही संघाला मात्र संधी असेल अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्याची. पहिला चेंडू, दुसऱ्या डावातील पहिला चेंडू अगदी ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अतुल भालेकर एक्स्ट्रा कव्हर आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. रवींद्र पहिलं षटक घेऊन निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीपला वाईडिश लॉंग ऑन आहे आणि मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात केलाय पारदेश. गतीमध्ये परिवर्तन केला. ओव्हर्स बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाजच्या हाताला चेंडू लागल्यानंतर मात्र चेंडूचा वेग मात्र कमी झालाय. धावांचं खातं उघडलं जात आहे अतुल भालेकर आणि टीम तीर्थराज फायटर्स यांचं. ज्या प्रकारे ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली आहे नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024, ज्या संघाने या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलंय अगदी अद्याप अपराजित आहे दिव्यराज 11. रवी यांचा हाफ टॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला. गलीमधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. तद्वर एक धाव जोडली जाईल. स्वप्नील यांचं देखील खातं उघडलं जात आहे पहिल्या चेंडूवर. 3 चेंडूच्या अखेर बिनगडी बाद 2. टीम तीर्थराज
फायटर्स. तीर्थ फायटर्स अगदी 59 धावांचं लक्ष. अतुल भालेकर अद्याप शांत आहेत. अगदी या स्लॉट मध्ये चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु सध्या जर पाहिलं तर अतुल भालेकर यांना चेंडू मिडल करण्यामध्ये थोडंसं अगदी प्रयत्न करावे लागतात. परंतु या फलंदाजाला खेळाडू मोठा आहे, अगदी मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर. जो संघ हा सामना जिंकेल तो सरळ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. एका क्रिस्टल कर्णकाचा मानकरी नक्कीच ठरेल. अगदी तात्या यांनी धावबाद करण्याचं अगदी थोडस मनसुबा दाखवला, परंतु अतुल भालेकर चाणाक्ष आहेत, अगदी नॉन स्ट्राईकला उभे आहेत. परंतु तात्या अगदी रणनीती आखली जाते. क्रिकेट इज अ माइंड गेम म्हटलं जातं. माइंड मध्ये पहिला खेळला जातो, तदनंतर मैदानामध्ये. स्वप्नीलसाठी हा चेंडू बॅटच्या आतली कडा लागली आहे. धावचीची संधी असेल. यष्टीरक्षक अगदी वेगाने गेलेत, परंतु चित्याच्या चपळाईने अगदी एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाते. चिक्की सिंगल अतुल भालेकर आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून प्राप्त केली आहे. टीमची धावसंख्या 4 धावा. अतुल भालेकर शांत आहेत. असं म्हणतात ना की उसळलेल्या समुद्राचा आणि या शांत माणसाचा कधी नाद करू नये. अतुल भालेकर शांत आहेत, परंतु त्यांची बॅट मात्र कशी कामगिरी करते. फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूला बंगलो मध्ये फेकून दिला. इट्स आउट ऑफ द पार्क. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून फॅब्युलस षटकार. षटकार आले. टीमची धावसंख्या 17 धावा. पदल आली, त्याचा वापर करत असताना बॅटच्या अगदी बॉटमला लागलाय. जेलची संधी असेल, जेल घेण्याचा प्रयत्न. काय अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळतोय. पार्थेश भालेकर अगदी स्वतःला झेपावत असताना झेप घेतले, परंतु प्रयत्न 100% केले. 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेने टीमची टोटल 19 धावा. अगदी जर हा झेल पकडला असता तर मात्र हा कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच झाला असता, परंतु अपयश जरूर आले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, प्रयत्नांमध्ये अगदी जीव ओतलाय. स्लॉट मध्ये होता, सरळ जाईल चेंडू वावराच्या बाहेर, प्लॉटच्या बाहेर. इट्स ब्रँडेड अतुल भालेकर NBPL षटकार.
25 धावा. शेवटचा चेंडू देखील कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमारेषा पार. अतुल भालेकर यांच्या बॅट मधून नाईक बाब वाडी बनपुरी गावचं नाव या खेळाडूने अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेतलंय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट स्वप्नील यांच्या माध्यमातून अगदी अतुल भालेकर यांना प्रामाणिक प्रयत्न केला स्ट्राईकवर आणण्याचा. धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 32 धावा. अगदी संघर्ष करत असताना दोन्ही टीम, संघर्षाशिवाय कोणी महान बनत नाहीये, कारण दगडावर देखील घाव सोसले, दगडाने देखील घाव सोसले तर मात्र तो मूर्ती बनत नाहीये. संघर्ष करतायत दोन्ही टीम. अकुट टप्प्याचा चेंडू अगदी पूल करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. काय चेंडू हाताळला जातोय गोलंदाज समीर यांच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू. अगदी ज्या प्रकारे खेळ केलाय प्रत्येक संघाला मात्र हा क्रिस्टल करंडक फटकावायचा आहे, आपल्या संघ मालकाला जिंकून द्यायचा आहे, त्यासाठीच हे घमासान. अगदी चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न, चेंडू हलकासा कट झाला, चेंडू अगदी शरीरावर आदळतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जात आहे. 32 धावा धावफलकावर, 9 चेंडू मध्ये करायच्या आहेत 27 धावा. 9 चेंडू मध्ये करायच्या 27 म्हणजेच काय तर आता आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका, चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एक कडकडीत प्रहार, कमालीचा फटका, षटकार.
मात्र यांनी आपल्या पुत्राला आपल्या व्यवसायाचे धडे दिलेत आणि अगदी घरातूनच प्रत्येकाला धडे प्राप्त होतात व्यवसायाचे. अगदी ज्या प्रकारे खोणी गावातून आज 350 किलोमीटरचा प्रवास करून पाटण तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे भालेकरवाडी गावामध्ये दाखल झालेत आणि स्पर्धा मात्र अगदी प्रत्येकाने एन्जॉय केली. आम्ही देखील खूप मजा घेतली. काय क्रीडांगण आहे, काय परिसर आहे, काय डोंगर, काय सह्याद्रीचा अगदी हे पर्वत रांगा. अगदी संध्याकाळी देखील ज्या प्रकारे निसर्गाने मुक्त असते उधळण केले निसर्गाच्या कुशीमध्ये. अगदी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी इकडे देखील अकुट टपाचा चेंडू होता, फटका हवेत खेळला, एकदा पूर्ण केले. निर्जन स्थळी चेंडू पडेल, दुहेरीचा प्रयत्न नक्कीच होईल. दुहेरीसाठी पलटले, धावचीची संधी. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलेत. आता मात्र धावायचं आहे तुम्हाला, फक्त 6 चेंडू. जर अंतिम सामन्यामध्ये दाखल व्हायचं आहे तर मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 17 धावा. एक महत्वाचा चेंडू अगदी या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. दोन्ही संघ संघर्ष करत असताना अगदी आमचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय हे सांगत असताना दोन्ही टीम. सुधीर यांचा हा चेंडू अतुल भालेकर यांच्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतो, चुकला की ठोकला. येतोय षटकार. चार चेंडू 11 धावा. वॉट अ मॅच. अगदी चित्तथरारक सामना, रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये करायच्यात 11. अतुल जगन्नाथ भालेकर ऑन स्ट्राईक. ज्या फलंदाजाने अगदी अतुल भालेकर आणि आघाडीला आलेत. नाबाद 43 धावांची विस्फोटक खेळी केली. या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा अर्धशतक येईल का? अतुल भालेकर सेट ऑन फायर. 4 चेंडू मध्ये करायच्यात 11, म्हणजेच काय तर 2 बाहेर मारायचे आहेत आणि गोलंदाजाला 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. कोण कोणावर पडेल भारी, कारण आपण पाहताय नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 6 थरार. 4 चेंडू 11 धावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादा गडी. अतुल भालेकर फुलटॉस चेंडू, सरळ बॅटने अगदी फुलटॉल वसूल केला जाईल. अतुल भालेकर यांचा एक आपलातून कमालीचा षटकार. नाबाद अतुल भालेकर. संघाची धावसंख्या 54. वॉट अ मॅच. अगदी जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. पैसा वसूल सामना, पैसा वसूल स्पर्धा. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग. अगदी धावा करायच्या आहेत अद्याप या 3 चेंडूवर 5 धावा. अतुल भालेकर नाबाद 49. स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा अर्धशतक अवघ्या एका धावेच्या उंबरट्यावर. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. कोण होईल मॅच विनर खेळाडू? 5 धावेची गरज असताना इथे मात्र फटका फसलाय. झेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, इथे मात्र झेल पकडलाय. वॉट अ कॅच. एक अप्रतिम अफलातून झेल पकडला. इट्स अ स्पेक्टॅक्युलर कॅच. अतुल भालेकर 49 धावांवर बाद. सामना अगदी आता दोलायमान अवस्थेमध्ये. दुनिया में आई हो तो लब कर लो, दुनिया में आई हो तो लब कर लो, थोड़ा दिल थोड़ा थोड़ा मार लो. दुनिया में आई हो तो लब कर लो, दुनिया में आई हो तो लब कर लो, थोड़ा सा चिल्लो थोड़ा थोड़ा मर लो. धन्यवाद टीचर.
49 धावांची विस्फोटक खेळी करून बाद झालेत. 2 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा 5. 2 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. चित्त थरारक सामना आपण पाहताय. दोन चेंडू मध्ये करायच्यात 5 धावा. अगदी ज्या प्रकारे हा सामना रंगलाय, काय चित्त थरारक सामना आपण पाहताय, आपण अनुभवताय. येस कमिटी कंपल्सरी चेसिंग. अतुल दादा कंपल्सरी चेसिंग. येस अगदी कंपल्सरी चेसिंग असेल म्हणजेच तुम्हाला करायचे आहेत. 2 चेंडू मध्ये 5 धावा. कोण जिंकेल हा सामना, अगदी कोण होईल अंतिम फेरीमध्ये दाखल हे पाहायचंय. अगदी 2 चेंडू मध्ये 5 धावा म्हणजेच काय तर सामना अगदी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. 2 चेंडू 5. 2 चेंडू 5 ची गरज असताना अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळला. एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या. तेरीसाठी पलटलेत. फेकी खराब. 3 धावेचा प्रयत्न झालाय. अगदी 3 धावा पूर्ण केल्यात. खराब क्षेत्ररक्षण. 2 चेंडू मध्ये पास करायच्या होत्या, 3 धावा केल्यात. म्हणजेच काय तर 1 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी. अगदी सामना आता मात्र दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चित्त थरारक सामना, रोमहर्षक सामना आपण पाहताय. ज्या प्रकारे अतुल भालेकर यांनी फलंदाजी केली आहे, आता मात्र 1 चेंडू मध्ये करायचे आहेत 2 धावा. अगदी दादा ढेप सरांनी आम्हाला जेवताना किरण सर एक वाक्य सांगितलं, अगदी ते त्यांच्या आवडीचं वाक्य, आणि त्यांच्याकडे मात्र खूप मोठा स्टॉक आहे. त्यांनी सांगितलं की आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता मात्र कोणता खेळाडू इतिहास घडवेल पहा. अगदी त्यांनी इकडे पाहिलं आणि या ढेबेवाडी विभागातील आता मात्र अजून एक समालोचक तयार होतील. काय क्षेत्ररक्षक, काय सामना रंगला. व्हॉट अ मॅच. अगदी हा सामना चित्त थरारक अवस्थेमध्ये. सामना मात्र आता जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये गेलाय. 1 चेंडू मध्ये 2 धावा करायच्या आहेत. आता मात्र एकाला आयसीयू मध्येच राहावं लागेल आणि एकाला मात्र जनरल वॉर्ड मधून अंतिम फेरीमध्ये जावं लागेल. काय सामना. व्हॉट अ मॅच. अगदी जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू मध्ये करायचे आहेत 2 धावा. नाईक बनपुरी प्रीमियर लीगचा पैसा वसूल चित्त थरारक सामना आपण पाहताय. एक चेंडू मध्ये 2 ची गरज असताना इनसाइड आउट. अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल का. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल पकडला जातोय. काय झेल पकडलाय. अफलातून झेल पकडलाय. स्वीपर कव्हरला सामना जिंकलाय टीम. अर्थातच दिव्यराज 11 संघाने 1 मध्ये 2 करायचे होते. फलंदाजाने टायमिंग करू शकले नाहीत. फटका चांगला होता आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय दिव्यराज 11 आणि झेल पकडला. अगदी त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आबी हरुगडे आणि झेल पकडलाय आणि झेल नाहीये तर अंतिम सामन्याचं तिकीट देखील पकडलंय. काय सामना रंगला. अगदी प्रत्येक क्षणाला हा सामना ज्या प्रकारे दोलायमान अवस्थेमध्ये येत होता, कधी दिव्यराज 11 तर कधी तीर्थ फायटर्स, परंतु शेवटी तीर्थ फायटर संघाने अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सामना जरूर गमावला परंतु प्रेक्षकांची मनं जिंकलेत. अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय अर्थातच टीम दिव्यराज 11. अभिनंदन टीम दिव्यराज 11. अगदी नाईक बनपुरी प्रीमियर लीग 2024 मध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरतोय सुनील महाडिक साहेब यांचा संघ दिव्यराज 11. वेल प्लेड टीम. Yes.